पण आपण जेव्हा म्हणजे तुम्ही गोडाला शत्रू नंबर 1 करून टाकलेला आहे, तर ते जर रोज दिवसातनं 3 वेळा असेल तर तो मोठा शत्रू आहे का आठवड्यातनं एखाद्या वेळेला चालू शकतं? म्हणजे नॉन डायबेटिक माणसाला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी गोड खायचं तर जेवणाच्या सुरुवातीला खावं. म्हणजे जेव्हा मी नट्स खायला सांगितले त्यावेळेला त्यांनी फ्रुट्स पण आपण आपल्याकडे तर आता अशी पद्धत आहे की ते पाश्चात्य आपण घेतलं की जेवण झाल्यावर आपण स्वीट डिश असते आपली. बरोबर. नाही, आपल्याकडे आलेले अनेक प्रश्न पाश्चात्यांकडून आलेले आहेत. म्हणजे मुळामध्ये आपल्याकडे चहा जेव्हा नव्हता तेव्हा लोक 2दा जेवत होते. म्हणजे ब्रिटिशांनी मी असं ऐकलं की 250-300 वर्षापूर्वी चहा आणून फुकट वाटला चौकात. आणि त्यांना भारतीय मनोवृत्ती माहिती होती की हे फुकट दिलं तर विष पण खातील. मग लोकांनी 2-2 कप आपल्या पूर्वजांनी पिला असेल तेव्हा फुकट म्हणून. आज आम्ही 600 रुपये किलो तोच चहा घेतोय. तर चहा नव्हता तर बिस्किट नव्हती, खारी नव्हती, टोस्ट नव्हते, काहीच नव्हते. आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जसं जसं पाश्चात्य प्रभाव. आता डेझर्ट जे आहे आपल्याकडे स्वीट डिश म्हणजे मेन कोर्स असायचा ना. पुरणपोळी असली तर मेन कोर्स आहे, आंब्याचा रस असला तर मेन कोर्स आहे. तो कधी तसा शेवटी खाण्याचा विषय नव्हता. हे नंतर सगळं आलेलं आहे आणि अवेलेबिलिटी ऑफ फूड झालं आहे, लोकांकडे पैसे पण आले आहेत, त्याच्यामुळे पण झालं ते. पण त्यामुळे तुम्ही म्हटलात की ज्यांना नाही त्यांनी खावं, सुरुवातीला खावं जेवणाच्या. आणि ज्यांना आहे त्यांनी ज्यांना नाही ज्यांना आहे त्यांनी काय करावं, ही लाईफस्टाईल फॉलो करावी. 6-7 महिन्यात नॉन डायबेटिक व्हावं आणि मग खावं थोडं. तुम्ही काहीतरी जरा